नमस्कार मित्रांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत। जीवा, नंदिनी, पार्थ, काव्या हे सँडीकडे गेलेले असतात आणि जीवा हा सँडीवर रागवतो आणि बोलतो, माझी नंदिनी अतिशय साधी आणि सरळ आहे, तुझ्यामुळे तिचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले। तिने तिच्या हातामध्ये जे मिळलं ना ते अगदी प्रसादासारखे स्वीकारले। स्वतःला कधी खरे सिद्ध करण्याचा प्रयत्न करते, परंतु आतापर्यंत ते होऊ शकले नाही। दीपकवर देखील तिने खूप विश्वास ठेवला आणि त्याला जेलमधून सोडून आणले, परंतु ऐन वेळेस त्याने घरी आल्यानंतर त्याची बाजू बदलून नंदिनीला धोका दिला। आमचे सर्व काही विश्वास तुझ्यावर आहे सँडी, तू आम्हाला या संकटातून वाचव। त्यामुळे मी तुला विनंती करतो की तू घरी येऊन नंदिनीच्या बाजूने खरे काय आहे ते सांग। आणि त्यावेळेस सँडी देखील तयार होतो। तर इकडे आपण पाहतो वसू विक्रमला राखी बांधते आणि बोलते, अरे मी बांधलेली राखी सैल झाली वाटतं, असं बोलून ती पुन्हा बांधू लागते। त्यावेळेस त्या ठिकाणी नंदिनी, जीवा, पार्थ, काव्या हे सर्वजण येतात आणि नंदिनी बोलते, अशा खोट्या नात्याच्या राखी तुम्ही किती दिवस बांधणार आहात, त्या जास्त काय टिकणार नाही। तेव्हा वसुंधराला देखील राग येतो आणि वसुंधरा बोलते, तुला नंदिनी काय बोलायचं आहे ते स्पष्ट बोल, असे कोड्यामधून बोलू नकोस। त्यावेळेस नंदिनी बोलते, मी जी काही बोलणार आहे ते स्पष्टच बोलण्यासाठी तुमच्या समोर आले आहे। त्यावेळेस सँडीला आवाज देते आणि सँडी आतमध्ये आल्यानंतर सँडीला पाहिल्यानंतर वसुंधरा आणि रम्या दोघी अतिशय घाबरतात। आता पुढे येणाऱ्या भागामध्ये सँडी हा कशा प्रकारे वसुंधराने नंदिनीचं किडनॅपिंग केलं हे सत्य उघड करणार आहे, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे। लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या सर्व अपडेट्स बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडले असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।